नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते द पेज पाथवे या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, 2025 स्टार्ट झालेला आहे, जानेवारी सुद्धा संपत आलेला आहे। तर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज करायचं आहे का? 2025 मध्ये छोटा छोटा बदल करायचा आहे का? जर येस तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर मित्रांनो, मी इथे काही तुम्हाला अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत 10 ते 11, ज्यामुळे तुमचं आयुष्य 2025 तुमचं बेस्ट आणि एकदम बेस्ट जाणार आहे। चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला। आणि हा व्हिडिओ म्हणजे हे जे मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कोणत्याही एज ग्रुपमध्ये असाल, लेडीज, फिमेल, मेल जे पण असेल सर्वजण हे फॉलो करू शकतात। चला तर स्टार्ट करूया। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे लवकर उठणे। बघा, जर तुम्ही आत्तापर्यंत 6-7ला उठत असाल तर तुम्ही 5ला उठणं स्टार्ट करा। जर तुम्ही ऑलरेडी 5ला उठत असाल तर अर्धा तास वाढवा, 4:30ला उठायला स्टार्ट करा। पण जेव्हा पण तुम्ही उठताय त्याच्या अर्धा ते 1 तास आधी उठायला स्टार्ट करा। ते का तेही मी तुम्हाला सांगते। लवकर उठल्यामुळे आपला जे मेंदू असतो, डोकं असतं, ते एकदम फ्रेश असतं, एकदम सायलेन्स असतं बाहेरसुद्धा। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये एकतर योगा प्रॅक्टिस करायचं आहे किंवा वॉकिंग करायचं आहे। जर तुम्हाला काही त्रास असेल कंबरदुखीचा किंवा प्रेग्नेन्सीचा किंवा अजून काही, तर तुम्ही यामध्ये योगा हे स्किप करू शकता। मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की अर्धा तास ते 1 तास तुम्ही जर लवकर उठलेला आहात त्यावेळेत तुम्हाला काय करायचं आहे, वॉकिंग करायचं आहे आणि योगावाल्यांनी योगा करायचा आहे। ठीक आहे। तर पॉईंट नंबर 2 माझा असा राहील की तुम्ही उठल्यानंतर सर्वात आधी 1 ग्लास गरम पाणी नक्की प्या। याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल। गरम पाणी पिल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा कमी होतो। मी काही डॉक्टर नाही आहे, पण तरीसुद्धा ह्या सर्व टिप्स माझ्या डेली लाईफमध्ये मी आणत असते आणि पहिल्यापासून आणते। 2024मध्ये या सर्व टिप्स मी आणल्या आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला। त्यामुळे मी हे टिप्स तुम्हाला सांगत आहे। कोणतेही व्हिडिओ असं म्हणजे कोणत्याही टिप्स असं नाही की मी जे केलेले नाही आहे, या सर्व टिप्स मी स्वतः केलेल्या आहेत स्वतःवर, त्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे। आता तुम्ही काय करणार, गरम पाणी 1 ग्लास पिल्यानंतर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होणार नाही आणि तुमचं फिकल मॅटर हे व्यवस्थितपणे पास होऊन जाईल। तर ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, छान स्वच्छ आंघोळ करायची आहे। आंघोळ करून तुम्ही जसं रेडी होतं तसं रेडी व्हायचं आहे। तर महिला असो किंवा पुरुष असो, इथे मला एक सांगायचं आहे की तुम्ही बिना आंघोळ करता, ठीक आहे, बिना आंघोळ करता स्वयंपाकघरात अजिबात जाऊ नका। ते चांगलं पण नसतं आणि अस्वच्छता त्याने पसरते घरामध्ये। त्यामुळे तुम्ही आंघोळ करूनच किचनमध्ये जा। जर तुम्हाला ही सवय नसेल तर सवय म्हणजे लावा स्वतःला। म्हणून मी सांगितलं तुम्हाला अर्धा ते 1 तास त्यामध्ये तुमचा योगा होतं, गरम पाणी पिणं पण होतं आणि आंघोळसुद्धा होते। तर आंघोळ करूनच तुम्ही तुमच्या किचन रूममध्ये जा। बघा, तुम्हाला पण फ्रेश वाटेल आणि जे पण तुम्ही बनवताय ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये रस उतरेल आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप छान फील होईल। त्यानंतर चौथा पॉईंट असा की मंदिरात जाणे। जर तुम्हाला जमत असेल डेली जाणं तर तुम्ही डेली जाऊ शकता किंवा वीकमधून 1 ते 2 वेळा तुम्ही मंदिरामध्ये नक्की जा। ते पण सकाळच्या वेळेस तुम्हाला खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि म्हणजे स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि स्वतःला पण फ्रेश वाटतं। घरातली कामं तर करायचीच असतात मित्रांनो, प्रत्येकाला असतात किंवा ऑफिसची कामं पण प्रत्येकाला असतात, ऑफिसला जायचं असतं। या सर्व टिप्स मी तुम्हाला सांगत आहे, ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही फॉलो करा। बघा, तुमच्यामध्ये 2025मध्ये नक्कीच खूप मोठा हा बदल होईल। थोडंसं आध्यात्मिक पण आपण व्हायला पाहिजे। आपला जो धर्म आहे त्या धर्मामध्ये आपण राहायला पाहिजे आणि त्याचे विचार आपण घेतले पाहिजेत आणि सर्व गोष्टी आपल्याला नवीन नवीन शिकायला पाहिजेत। जर तुम्ही या सर्व गोष्टी 21 दिवस जर कंटिन्युअसली फॉलो केल्या तर 22व्या दिवशी तुम्हाला ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टी करायची सवय लागेल। तर पुढचा पॉईंट असा आहे की घर स्वच्छ ठेवायचं आहे। बघा, ज्या महिलांना मी स्पेशली महिलांना सांगेल, गृहिणींना जमत असेल त्यांनी काय करा, आंघोळ करून मंदिरात जाऊन आल्यानंतर घर आधी स्वच्छ नीटनेटकं करा किंवा आधी घर स्वच्छ करा आणि मग मंदिरात जा। तो पॉईंट तुम्ही वरखाली करू शकता, पण घर आधी स्वच्छ करा। ॲटलिस्ट जास्त काही नाही पण झाडू तरी मारा। तुमचं जेवढं पण मोठं घर असेल, छोटं असेल मोठं असेल, त्याला तुम्ही स्वच्छ ठेवा। तुमच्यामध्ये प्रसन्नता ही ऑटोमॅटिक येईल आणि तुम्हाला खूप छान फ्रेश असं फील होईल। त्यानंतर दिवसभरामध्ये पॉझिटिव्ह विचार येऊ देत, नेगेटिव्ह विचाराला जागा देऊ नका। पॉझिटिव्ह विचार करा, एकदम पॉझिटिव्ह राहायचं आहे। कितीही नेगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असली तरी आपल्याला त्यातून पॉझिटिव्हच घ्यायचं आहे। त्यामुळे घर स्वच्छ राहिलं की ऑटोमॅटिक पॉझिटिव्हिटी येणार। तुम्ही सकाळी मंदिरात पण जाऊन येणार, त्यामुळे तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी दिवसभर राहील आणि तुम्हाला थकवा तर अजिबात जाणवणार नाही। फक्त 2 ते 3 दिवस त्रास होईल, पण
मित्र आणि मैत्रिणींनो, स्किप अजिबात करू नका. कंटिन्यू तुम्ही 21 दिवस करा. बघा तुम्हाला 22व्या दिवशी नक्कीच याचा फायदा होईल. त्यानंतर महिन्यातून एकदा कुठेतरी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जायचं. महिन्यातून एकदा. हे तुमच्या आनंदासाठी, तुमच्या उत्साह जो आहे तो टिकून राहण्यासाठी हे काम तुम्ही नक्की करा की महिन्यातून एकदा, मी फक्त बोलत नाही आहे, पण एकदा तुम्ही आवडत्या जागेवर आणि आवडत्या व्यक्तीसोबत फक्त 1 दिवस जरी तुम्हाला जमत असेल किंवा काही तास 2 ते 3 तास तरी तुम्ही पण फिरायला नक्की जा. याने सुद्धा तुमच्या मनावर, तुमच्या भावनांवर खूप जास्त फरक पडतो. आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर त्यांच्यासाठी मी सल्ला देईल की नक्कीच हा जो पॉईंट आहे तो तुम्ही ट्राय करा. तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळतो 10 मिनटं स्वतःसाठी काढा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत फोनवर बोला. मग ते कोणी असू शकतं, तुमचं मामा, मामी, आजी, काका किंवा मम्मी, पप्पा, कोणीही. त्यांच्याशी तुम्ही फोनवर बोला. दिवसातून कोणताही वेळ तो तुमच्यासाठी ठेवा, राखीव ठेवा. 10 मिनटं तुमच्यासाठी ठेवा आणि तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत फोनवर बोला. त्याने तुमचं मन खूप प्रसन्न होईल. तुमचे जे म्हणजे आहे गुण ते तुम्ही शेअर करणार आणि त्यांचे गुण तुमच्यामध्ये येणार. त्यामुळे पण हे एक लक्षात असू द्या की समोरचा व्यक्ती पॉझिटिव्ह पाहिजे, दुःखाने भरलेला नाही पाहिजे. म्हणजे तुमचा पण दिवस हा दुःखी व्हायला नको असं तुम्ही बघा. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत फक्त मिनिमम 5 ते 10 मिनटं बोला. जास्त म्हणजे वेळच नसेल तर फक्त 5 मिनटं तरी काढा स्वतःसाठी. आणि हा जो पॉईंट आहे तो ट्राय करा. बघा तुम्हाला किती फ्रेश आणि छान वाटतं. त्यानंतर मी असं सांगेन की हा पॉईंट मी माझ्या म्हणजे डायरीमध्ये, माझ्या टू डू लिस्टमध्ये मी आता नवीन ॲड केलेला आहे 2025मध्ये. तर मला तर चांगला वाटतो. तुम्हाला बघा कसा वाटतो. तर यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुमच्या जे म्हणजे दिवसात जेवढ्या पण ॲक्टिव्हिटीज घडत आहेत, चांगले विचार जे तुमच्यात घडत आहेत ते तुम्ही रात्री झोपण्याच्या 1 ते अर्धा तास आधी तुमच्या एका डायरी बनवा. डायरीमध्ये नोट डाऊन करा. 3 ते 4 गोष्टी असतील फक्त, किंवा 1-2 पण असू शकतात, किंवा कधी काहीही नसू शकतं. रोज काहीतरी हॅपनिंग असं घडत नाही, कधीतरीच घडतं. तर त्यामुळे तुम्ही ही सवय स्वतःमध्ये लावून बघा. खूप छान असं होईल. मी सुद्धा ही सवय म्हणजे स्टार्ट केलेलं आहे आता 2025मध्ये. तर मला खूप छान वाटतंय आणि चांगलं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह रोज काहीतरी घडतं आणि ते आपण लिहितो. त्यानंतर दिवसातून अजून थोडासा वेळ काढा, जास्त नाही पण 15 ते 20 मिनटं, की तुम्ही 1 ते 2 पेजेस हे रीड करायलाच पाहिजे. बुक रीडिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. बुक रीडिंगचे काय काय फायदे आहेत मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. मी आय बटनमध्ये सुद्धा देईल, तिथून तुम्ही बघा तो व्हिडिओ आणि तुम्हाला पण कळेल की बुक रीडिंग करणं किती जास्त महत्त्वाचं आहे, किंवा याने तुमच्या जीवनावर मानसिक परिणाम काय होतो, भावनिक काय परिणाम होतो, हे सर्व मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता. तर तुम्ही नक्कीच बुक रीडिंग करा. तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होईल. त्यानंतर एक लास्ट 11वा पॉईंट मला सांगावासा वाटतो आणि खूप जण करतात पण आता, पण हा कंटिन्यू करायला पाहिजे की जेवण झाल्यानंतर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्ही फिरायला गेलं पाहिजे. ॲटलिस्ट 30 मिनिटाचं वॉकिंग तरी रात्रीच्या वेळेस हे व्हायलाच पाहिजे. 30 मिनिटे तुम्ही फिरायलाच पाहिजे रात्रीचं, जेणेकरून तुमचं जे लाईफ जे खाल्लेलं असेल ते सगळं तुमचं व्यवस्थित पचन होईल. तुम्हाला गाढ अशी झोप लागेल आणि दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास होणार नाही. तर त्यामुळे असे होते माझे 11 टिप्स जे मी स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत आणि तेच मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. तर कसे वाटले ते पण सांगा. आणि यातले 11 मधले तुम्ही किती पॉईंट्स स्वतः आता फॉलो करत आहात सध्या हे सांगा. आणि यापुढे किती पॉईंट्स तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही ॲड करणार आहात हे सुद्धा नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि तुमचं जे काही डाऊट असेल, कमेंट्स असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्यावर मी नक्कीच एखादा व्हिडिओ किंवा तिथे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत बाय.